काय आपण पदवीधर आहात, नोकरीच्या शोधात आहात? तर मग वाट कसली बघताय? नोकरीसह शिष्यवृत्ती आणि भरमसाठ पगारासह परमनंट नोकरीची हमीसाठी आजच कॉल करा. गोविंदाज HR सर्व्हिसेस. संपर्क गोविंद बोरसे, शैला बंड, 837897 5035. श्रीमद भगवद गीता जयंती महोत्सव निमित्त तिसरे अखिल भारतीय महानुभव संमेलन गुजरात येथील वाळवी तालुका, कपराडा जिल्हा, वलसाड येथे आयोजित करण्यात आले. या 3 दिवसीय महानुभव संमेलनाचे उद्घाटन बुधवारी 20 डिसेंबर रोजी संत महात्म्यांसह मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रारंभी साधू महंतांसह असंख्य मान्यवरांच्या हस्ते महानुभव पंथाचा भव्य ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. तसेच या ठिकाणी उभारण्यात आलेल्या भव्य श्रीकृष्ण मंदिराचे फीत कापून लोकार्पण मोठ्या आनंदात संपन्न झाले. यावेळी उपस्थितांच्या हस्ते फीत कापून आणि दीप प्रज्वलन करून संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी सर्व प्रमुख साधू महंतांचा व विशेष अशा मान्यवरांचा दिनकर पाटील यांनी सत्कार केला. यावेळी गुजरात राज्यातील या दुर्गम भागात विशेष महानुभव पंथांचे भव्य संमेलन प्रथमच आयोजित करण्यात आल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर आणि भक्तांच्या चेहऱ्यावर आनंद फुलून आला. आदिवासी भागात महानुभव पंथांचे हजारो बंधू भगिनी आहेत. त्यांनी धर्माचे खूप मोठे काम उभं केलंय. त्यांचे धर्म पंथ प्रचारासाठी बळ मिळावे, महानुभव पंथ मोठ्या प्रमाणात वाढावा यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला असल्याचं अखिल भारतीय महानुभव परिषदेचे राष्ट्रीय संघटन दिनकर पाटील यांनी मंचावर मनोगत व्यक्त करताना सांगितले. परब्रह्म परमेश्वर श्री चक्रधर स्वामी यांचा जन्म भरोच गुजरात राज्यामध्ये आणि आपला देव, आपला परमेश्वर त्यांचा ज्या ठिकाणी जन्म झाला 800 वर्षापूर्वी, 800 वर्षापासून जे जन्मस्थान आहे ते आपल्या ताब्यात नाहीये. ते आपल्या ताब्यात मिळावं, ते ताब्यात देण्याचं काम आज आपण बघतो या भारत देशामध्ये कोण करील तर नरेंद्र मोदी साहेब करतील. या गुजरात राज्याचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल करतील आणि या भागाचे 7 वेळा आमदार झालेले जिजूभाई चौधरी करतील. बंधू भगिनींनो, आपल्या धर्माचं काम झालेलं आहे आणि हे काम आज जर या ठिकाणी आणखीन पुढे न्यायचं असेल तर आपल्याला हे संमेलन घेणं गरजेचं होतं. डोले साहेब, या ठिकाणी जी गर्दी होणार आहे ती संध्याकाळपासून होईल. या भागातले सर्व बंधू भगिनी निश्चितपणे या 3 दिवसाच्या संमेलनाला येणार आहेत आणि त्यांच्या आग्रह असतो, त्यांच्या कामामुळे, त्यांच्या या धर्म अतिशय चांगलं काम केल्यामुळे आपण हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवू. महानुभव पंथांचे तत्वज्ञान कार्य अत्यंत मोलाचे आहे. सुमारे 6000 हस्तलिखित पोथ्या उपलब्ध आहेत. मागच्या काळात महानुभव पंथांसह देशातील शेकडो मंदिरे व तीर्थस्थानावर अतिक्रमण झाले. हे अतिक्रमण हटवण्यासाठी आधी मनामनात लढाईची ज्योत पेटवून नंतर कायदेशीर लढाई लागणार असल्याचे अखिल भारतीय धर्म जागरण सभेचे प्रमुख शरद ढोले यांच्यासह मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले. घातले द्वैतना मोडिता केले आपणा सारखे अर्जुना. म्हणजे अर्जुनाचा संभ्रम संपला. म्हणजे काय झालं, तत्वज्ञान असं सांगितलं की एका बाजूला अर्जुन उभा आहे, एका बाजूला कृष्ण उभा आहे. दिसायला अर्जुन आणि कृष्ण हे दोघं वेगळे दिसत आहेत, पण श्रीकृष्णानं तत्वज्ञान असं सांगितलं की अर्जुनाचं आणि श्रीकृष्णाचं हृदय एक झालं. असं हृदय एक करणे आणि असं हृदय एक करून प्रत्यक्ष दिसणारी चराचर सृष्टी जरी वेगळी असली तरी त्यात परमात्मा परमेश्वर एक आहे याची प्रत्यक्ष अनुभूती येणं आणि त्या अनुभूतीसाठी प्रत्यक्ष कर्म करणं,
ते कर्म विकाररहित करण्यासाठी ज्ञान मिळणं, यासाठी सगळं गीता प्रपंच आहे. आणि त्या गीतेच्या जयंतीच्या निमित्तानं आज आपण इथं जमलेला. या संमेलनाच्या निमित्तानं आता पूर्ववर्ती वक्त्यांनी पण सांगितलं की नागराज बाबांनी सुद्धा या भागामध्ये बरंच मोठं काम केलं. माझं भाग्य असं की 1997 साली पेठला करवीर पीठाचे पूज्य शंकराचार्य आणि पूज्य महंत नागराज बाबा ह्यांच्या संयुक्त उपस्थितीमध्ये काही लाख लोकांची एक धर्मसभा झाली होती. आणि ती धर्मसभा झाली होती कशासाठी? तर ती धर्मसभा या भागातलं धर्मांतर थांबवण्यासाठी झाली होती. बडोस येथील श्री चक्रधर स्वामींचे जन्मस्थान मुक्तीचा संकल्प हाती घेतला असून गीतेतील तत्वज्ञानाप्रमाणे उठा, जागे व्हा, लक्ष्य प्राप्त करा असे आवाहन अध्यक्ष भाषण करताना संतांनी सांगितले. त्यांनी अर्जुनाला निमित्त करून सांगितला. त्या ग्रंथाची आपण जयंती साजरी करत आहोत. त्या ग्रंथामध्ये श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराज म्हणतात, यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, म्हणजे जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा मी अवतार धारण करतो. असाच या शके 1100 मध्ये या कलियुगामध्ये या समाजामध्ये, महाराष्ट्रामध्ये नव्हे तर पूर्ण भारतामध्ये जी धर्माला ग्लानी आलेली होती की या समाजाला, या मानवाला 365 दिवस व्रत वैकल्यामध्ये वेगवेगळ्यामध्ये जकडून ठेवलं होतं. तेव्हा श्री चक्रधर स्वामी भडोसून आले आणि या महाराष्ट्रामध्ये त्यांनी आपला अवतार कार्य केलं. म्हणून अवतार कार्यामध्ये त्यांनी जीवाचा उद्धार केला आणि जीवाचा उद्धार करून ज्ञान आणि प्रेमाचं दातृत्व केलं. ते स्वांगी त्यांनी आचरून दाखवलं. तर असा हा जे स्थान ज्या साधनदाता परमेश्वराचं भडोसला आहे ते स्थान आम्हाला वंदनासाठी भेटावं. गेल्या वर्षी आम्ही गेलो होतो तर ते स्थान आम्हाला वंदन करण्यात आलं नाही. आम्ही त्या मस्जिदीच्या बाहेर होतो. आम्ही त्यांना विनंतीही केली की आम्हाला आतमध्ये जाऊ द्या, वंदन करू द्या. ते म्हणे नाही, जाता येत नाही. तुम्ही 2 लक्झऱ्या होत्या, तिथं जाता नाही आलं. खरं खंत वाटली. त्यावेळेस अण्णाची आठवण आली, कारण त्यांनी संमेलनामधून गेल्या वेळेस जे 7 मागण्या शासनासमोर ठेवल्या होत्या त्यात ही एक मागणी आहे की त्या स्थानाचं जे संगोपन हो या पंथाकून आमच्या ताब्यामध्ये ते द्यावं, सद्भक्तांना वंदन करण्यासाठी द्यावं. आणि अशी ही अण्णांची जी तळमळ आहे ती अण्णाचीच नव्हे तर पूर्ण समाजाची, पूर्ण पंथाची, ज्या ज्या ठिकाणी आपल्याला स्थान आहे साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं ते वंदन करण्यात यावं अशी मी या ठिकाणी अपेक्षा करतो. आणि परब्रह्म परमेश्वर श्री चक्रधर स्वामी यांची जन्मस्थान बडोज येथील वाडा आपल्या ताब्यात मिळावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, आजचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, तेथील आमदार जितूभाई चौधरी यांच्याकडे आपण पाठपुरावा करत आहोत. मागील वर्षी नाशिक येथे झालेल्या अखिल भारतीय महानुभाव संमेलनात या मागण्या करण्यात आल्या होत्या. त्यापैकी श्री क्षेत्र रिद्धिपूर येथील मराठी भाषा विद्यापीठ स्थापनेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परवानगी दिली. तब्बल 200 कोटी रुपयांचा निधी महानुभाव पंथांच्या विविध तीर्थस्थाने व मंदिर विकासासाठी मंजूर झाला असल्याचं यावेळी मान्यवरांनी सांगितलंय. या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर संमेलनाचे उद्घाटक अखिल भारतीय हिंदू धर्म जागरण सभा प्रमुख शरदराव ढोले, अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष महंत विद्वाज बाबा, महंत बाबुळकर बाबा, महंत विश्वनाथ कोटी, महंत शुकमणी बाबा, महंत टेलरकर बाबा, महंत सुकेंद्र बाबा, संमेलनाचे मुख्य आयोजक दिनकर अण्णा पाटील, गुजरात आमदार जितूभाई चौधरी, माजी आमदार बाळासाहेब सानप, दत्ताजी गायकवाड, प्रकाश नन्नावरे, राजेंद्र जायभावे, अरुण महानुभाव, छबू नागरे, साहेबराव आवाड, प्रवीण शेवलीकर, माजी नगरसेविका लता काकू पाटील, भगवताचार्य चिरडे बाबा, कृष्णराज बाबा मराठे, वालेराज बाबा पातुळकर, डोळसकर बाबा शास्त्री, भाईदेव मुनी मानेकर, दत्तराज बाबा चिरडे, साईराज बाबा शास्त्री, कृष्णराज बाबा अचलपूरकर बाबा, गोपीराज शास्त्री सुकेनकर, दामोदर पात्रे, महेंद्र मुनी कपाटे, बाळाकृष्ण लोणारकर, बुद्धिसागर बाबा कपाटे आदींसह संत, महंत, तपस्वी, महानुभाव पंथाचे सर्व वासनिक उपदेशी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे.